आपण आज या ठिकाणी सातारला जो आलेलो आहोत एक दिलानाने एक मेळाव्यानं, याच्या पाठीमागचा मूळ उद्देश नंदकुमार नलवडे यांना आपण मतदान मागण्यासाठी, उमेदवारी मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि नंदकुमार नलवडे हेच आम्हाला का पाहिजेत, तर सामान्य माणसाच्या हृदयामध्ये रुजलेला हा सामान्य नेता आहे. आणि या सामान्य नेत्याला करण्याकरता, उमेदवारी मिळण्याकरता आमचा सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट रीतीनं मतदान करायचं आहे. आणि मागणी करण्यासाठी आम्ही बहुसंख्येनं या नागठाणे परिसरातील लोक आलेलो आहोत, भगिनी आलेले आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत. या सर्वांना मी विनंती करतो की नंदकुमार नलवडे यांना आपल्या मार्फत तिकीट जिल्हा परिषद द्यावं, ही सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. आम्ही नागठाणकर सगळी मंडळी भागातून आलोय, तर नंदकुमार नलवडे यांना तिकीट मिळावं ही विनंती. नागठाण्यातून नंदकुमार नलवडे हा तळागाळातला लहान थोरा सगळ्यांचा नेता म्हणून आम्ही सगळे ग्रामस्थ आणि सगळी माणसं आलेली आहेत, तर त्यांना तिकीट मिळावी ही आमची इच्छा आहे. ठाणे गटातून आमचे मित्र नंदकुमार नलवडे उभे आहेत. त्यांना भाजपच्याकडून उमेदवारी मिळावी, कारण ते खरोखरच सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर काम करतात, क्रीडा क्षेत्रामध्ये भरपूर काम करतात. कारण मुलांना, खेळाडूंना भरपूर मदत वगैरे त्यांची भरपूर असते. सामाजिक क्षेत्रात भरपूर छान काम आहे त्यांचं. धन्यवाद. आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी नंदकुमार नलवडे नाना या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, महिला, विशेषतः महिला, खरोखर हा माणूस म्हणजे एवढे आज जे महिला जमलेले आहेत की किंवा जे जमलेले आहेत, तर खरोखर हे नेतृत्व एक उमदं नेतृत्व आहे. आणि कोणत्याही क्षणी कोणालाही कुठल्याही प्रसंगी उभं राहणार असं नेतृत्व आहे. तरी आज पहिल्यापासून आम्ही श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांच्या माध्यमातून कार्य करत असताना नंदुनानांनी पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला एक साथ दिलेली आहे, दाद दिलेली आहे. आणि तरी समाज बांधवाच्या वतीनं मी विनंती करतो की भाजपच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळावी ही नम्र विनंती. मी सर्वजण नागठाणे गटातून माननीय नंदकुमार नलवडे नाना यांची उमेदवारी मागण्यासाठी भाजपमधून आलेलो आहे. ह्या माणसाविषयी जेवढे बोलावं तेवढं कमीच आहे. जसा देहाचा तसाच दिलाचा, तर भाजपने आमचा सगळा विचार करावा अशी माझ्यासाठी विनंती आहे. पाने को तो अभी कहीं मुकाम बाकी है, पाने को तो अभी कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कहीं इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. जिद्द, चिकाटी, साहस, नम्रता, लोकांविषयी, समाजाविषयी आपलेपणा गेल्या 15 ते 20 वर्षापासून वीट व्यवसाय असो, शेती व्यवसाय असो, एक सेवाभावी चेहरा म्हणून आज नंदकुमार नलवडे यांच्याकडे आपण पाहतो. संघर्ष कसा असावा, सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवतात, याचा प्रदीर्घ अनुभव नानांना आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी विनंती करतो की नंदकुमारजी नलवडे यांना या ठिकाणी उमेदवारी द्यावी. नागठाणे गटातून जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका होत चालल्या आहेत, तरी या ठिकाणी नंदकुमार नलवडे नाना यांना भाजपतर्फे उमेदवारी द्यावी. कारण का नानांच्या पाहता सर्व अल्पसंख्याक समाज व इतर बांधव सर्व त्यांच्या पाठीशी आहेत. तरी कृपया करून नानांना तिकीट उमेदवारी मिळावी ही विनंती. या ठिकाणी आम्ही सर्वजण माता भगिनी आणि सर्व या ठिकाणी माझे जमलेले बांधव या नागठाणे गटातून आमच्या आदरणीय नंदुनाना नलवडे यांनी सर्वसामान्यांसाठी पहिल्यापासूनच भरपूर काम केलेलं आहे आणि करत सुद्धा आहेत. तर आपण आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांना आपल्या या जिल्हा परिषद गटातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळावी आणि सर्वसामान्यांचं कल्याण व्हावं ही सर्वांची आमची इच्छा आहे. नमस्कार, मी ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुका अध्यक्ष शुभम लाडी सासपडे. तर आम्ही सर्वजण ग्रामस्थ व सर्व समाज आम्ही नानांच्या एक तिकिटासाठी मागणी करण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहेत. तर आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की आम्हाला भाजपमधून नंदकुमार नलवडे नाना यांना तिकीट मिळावी ही सर्वांची आमची इच्छा आहे. आणि आमच्या जिल्हा परिषद गटासाठी काम करणार नेतृत्व म्हणजे नंदकुमार नाना नलवडे आम्हाला सर्वांना पाहिजे आणि त्यांना तिकीट मिळावी सर्वांकडे इच्छा आहे. गटातून नंदकुमार शिवाजी नलवडे यांना उमेदवारी
भाजप पक्षामधून उमेदवारी मिळावी यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत. एक तडफदार आणि उमद नेतृत्व आज इथं तयार होत आहे, त्याला सगळ्यांनी साथ द्यावी हीच नम्र विनंती. नागठाणे गटातून नंदकुमार नलवडे यांना उमेदवारी मिळावी. आमच्या गावात अशी बावडी उठवली असते की नलवडेच्या वर साळुंके किती आहेत, आम्ही आज या ठिकाणी 50 ते 60% साळुंके त्यामुळे कुणी असं समजून आहे की नलवडेंच्या वर कोण आहे. 50% साळुंके या ठिकाणी त्याची नंदुराणा नलवडे असणे तिकीट मिळालंच पाहिजे. बरीच वर्ष प्रचार करते पण आम्हाला कुठलीच साथ मिळाली नाही. तर आता आम्ही नंदू नलवडे माझे बाजूला आहेत, म्हणजे त्यांच्यातर्फे आम्ही आता मतदानाला उभं राहणार आहे आणि त्यांना मिळालंच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नाना नलवडे यांच्यातर्फे आलोय, आम्ही सर्व महिला आलोय. आमची अशी अपेक्षा आहे नंदू नाना नलवडे यांना तिकीट मिळालेच पाहिजे. ते नागठाणचे इतके मोठे नेते आहेत, ते नागठाणचे ते ग्रामदैवत आहेत, एवढे मोठे हस्ती व्यक्ती आहेत, तर त्यांना तिकीट मिळून विजयी झालेच पाहिजेत. मी आरती कांबळे, नंदू नाना नलवडे यांच्यासाठी आज भरपूर लोक आलेले आहेत त्यांना निवडून देण्यासाठी, त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी. तर आमची एवढीच इच्छा आहे की एवढी आमची मागणी पूर्ण करावी की आमच्या नानांना तिकीट मिळवून द्यावं. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी जाधव. मी नागठाणे गणातून या महिलांना सर्वांना घेऊन आली आहे. नंदकुमार नाना नलवडे हे मी भरपूर वर्षापासून यांना बघत आहे. खूप एक असं नेतृत्व आहे की त्यांच्या मार्फत जी कामं होतात ती सक्सेसफुलच होतात. आज भाजपाच्या असू द्या किंवा नानांनी वैयक्तिक गाव पातळीवर करू द्या कामं, पण नानांची कामं ही खूपच चांगली असते ती. आणि मी त्याच्यासाठी नेतृत्व करायला आली की नाना हे आपल्याला उमेदवार म्हणून जिल्हा परिषद म्हणून आलेच पाहिजेत आणि नानांचा विजय झालाच पाहिजे. त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे, नानांची साथ सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. नमस्कार, मी सीमा नलवडे. आमचे दीर श्री नंदकुमार शिवाजी नलवडे हे उमेदवारीसाठी निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्यांना तिकीट मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. समाजसेवा ब्रीद आमुचे, समाजसेवा ब्रीद आमुचे, स्वार्थ सुखाची आस नसे, समाजकारणी ध्येय व्हावा एकमात्र हा ध्यास असे. या वचनाप्रमाणे आतापर्यंत नंदकुमार नलवडे आणि त्यांचं परिवार आणि सर्व नंदकुमारची सर्व भावकी आणि नागठाणे गावातील असणारे सर्व साळुंके कंपनी या नंदूला लहानपणापासून पाहतात. एक समाजसेवा करायची असेल तर कशी करावी हे नंदकुमारचं आदर्श उदाहरण आहे. लहानपणा यासाठी संपूर्ण गाव आणि संपूर्ण परिसर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढं समाजसेवा करण्यासाठीच आपल्या या नंदकुमार नलवडेला निवडून द्यायचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायला जशी मनाची तयारी असावी लागते तशी सामाजिक प्रश्नाची जाण असावी लागते आणि समाजातल्या विविध असणाऱ्या अडी अडचणी त्यांच्या संबंधातली संवेदना जागी असावी लागते. ज्यांच्या रक्तात सहानुभूती आणि सत्प्रवृत्ती आहे असं नेतृत्व, उगवतं नेतृत्व गेली 25 वर्ष झालं समाजकारणी काम करत असणारे माझे मित्र नंदकुमार नलवडे आज जिल्हा परिषदसाठी उमेदवारी मागायला आले. खरं तर सामाजिक भान आणि तळागाळातल्या लोकांची गरिबीची असलेली जाण हे ठेवून हे नेतृत्व समाजासाठी सेवा करायला निघालंय. खरं बघायला गेलं तर काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना पदामुळे प्रतिष्ठा मिळते, पण त्याही पलीकडच्या काही व्यक्ती असतात की त्या व्यक्तींमुळे पदाला प्रतिष्ठा मिळते. अशा व्यक्तीमुळे ज्या पदाला प्रतिष्ठा मिळेल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व नंदू नानाचं आहे. हे नंदू नानाचं नेतृत्व का द्यायचं तर रात्रीच्या 2 वाजता हाक नाही, दारावर लाथ मारा, तुमच्यासाठी जन्माचा कर्माचा भाव म्हणून तुमच्यासाठी धावून येणार आहे. हेच कुणाला दिलं पाहिजे. हा नेतृत्वानं या गोष्टीची कदर करून नंदू नानाला तिकीट द्यावं यासाठी 100-125 गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच उदयनराजे साहेबांकडे जाणार, तीच लोक शिवेंद्र बाबांकडे जाणार आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आणि प्रार्थना करणार की नंदू नानाच्या नेतृत्वाला परिणामी समाजाच्या जाणीव शी काम करणारा, निगडीत असणारा, तुमचा आमचा सहानुभूती आणि सत्प्रवृत्ती रक्तात असलेला नेता नंदू नाना हा या जिल्हा परिषदचा वारसदार असला पाहिजे. या भूमिकेने आज सगळेजण आलात, त्यांना विजय करा. मी नंदकुमार शिवाजी नलवडे. नाना मला नावानं सगळे म्हणतात पण मला नंदू म्हणलं तर लय आवडेल. कारण का मी आज ही जी थोर सर असतील आमचे रामभाऊ बाबा यांच्या ह्या सगळ्या लोकांना भाव असतील आमचे आज मधुवान नाईक, ह्या सर्व आमचे मामा आहेत, सुधा भाऊ आहेत, ह्या सर्वांना बोटाला धरून मी राजकारण शिकलेलो आहे. अण्णा जे म्हणाले की 25 वर्ष मी या ठिकाणी राजकारणात, अण्णा ज्या वेळेला राजकारणात एक ऍडमिशन नेतृत्व होतं उदय मारणे तुकाली त्यावेळेला मी काम करायचं, पण मी त्यांचं बघून त्या ठिकाणी केलं काम करत आहोत. गेली 25 वर्ष मी काम करत असताना मी कुठल्याही पदाची कुठल्याही गोष्टी अपेक्षाही मागितली नाही. म्हणून आज आज माझ्या ज्या वेळेला ओपन आरक्षण पडलं त्यावेळेला हा भाग उठून उठला आणि त्या ठिकाणी आज
माझ्या पाठीशी एका हाकेवर या ठिकाणी आलाय, ही माझं सगळी ताकद आहे. ही पैशाने मिळत नाही तर ही फक्त माझ्या शब्दावर ताकद आलेली आहे, प्रेमाने आली आहे. ही प्रेम असंच नेत्याने बी या ठिकाणी गेलं पाहिजे. अनेक उमेदवार इच्छुक आहेत, मला कोणाचा रोज नाही, कोण प्रत्येकाला अधिकार मागायचा उमेदवार, पण मी त्या जिल्हा परिषद गटात त्या नागठाणे भागात गेली 25 वर्ष ताकदीनं काम करत आहे आणि मला फक्त लोकांची समाजसेवा करायची आहे. आर्थिक पाहिलं तर मी मला भगवंतानं स्वामी समर्थाने भरपूर दिलेलं आहे, सोल्युशन दिलेलं आहे, सगळ्या गावाला माहित आहे. फक्त मला तिथं जाऊन गावचा विकास, माझ्या गरीबाच्या घरी काय मिळतंय, गरीबाच्या घराला काय पाहिजे, माझं गरीब कसं झोपून राहिला त्याला काय अडचण आहे, म्हणून आज ह्या महिला आल्यात. दादा घोरपड्यांचं खासदार उदयनराजे भोसले आणि संतोष शिवराजे पक्षांचा एक नागठाणे गट काय असतो त्या मार दाखवून देईन ही शब्द येतो आणि मला उमेदवारी मिळावी, आपण असंच माझ्या प्रेम करावं ही विनंती.